हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण एक कॉमेंट घेतोय. आर्यंका ह्यांची कॉमेंट आहे. मॅम, 15 ते 25 एजचे मुलांचे करिअर बनवायचं एज आहे, पण याच एजमध्ये मुले ऑपोजिट जेंडर अट्रॅक्शन अँड मोबाईलचे फ्री फायर गेमला अट्रॅक्ट होतात. त्यामुळे फ्युचर लाईफचे नुकसान होणार आहे. ॲज ए पेरेंट्स म्हणून आम्ही त्यांचे सोबत कशी पेरेंटिंग करावी, प्लीज मोटिवेशन व्हिडिओ बनवा. हो, खरंच आहे आपण म्हटलेला. 15 ते 25 हे वय आहे आयुष्यात काहीतरी बनवायचं. 25पर्यंत ती वेल सेटल्ड होऊन जातात. त्यामुळे आयुष्यातलं हे एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज आहे. का म्हणजे आत्ता तुम्ही काही कष्ट केले नाही, मेहनत केले नाही की तुम्हाला 25 ते अगदी शेवटचे क्षणापर्यंत आयुष्यातले मेहनत करावी लागणार. आत्ता 25पर्यंत भरपूर मेहनत केलीत, अभ्यास केलात, व्यवस्थित काय तर नवीन नवीन ज्ञान प्राप्त करून घेतलात की 25चे पुढे आयुष्यभर तुम्ही आनंदानं राहू शकाल. मेन आणि आपण सांगितल्यासारखं मेन 2 डिस्ट्रॅक्शन्स सांगितल्यात ते, आणि बरोबर, अगदी बरोबर आहे. एक मोबाईल आणि एक ऑपोजिट जेंडरचं अट्रॅक्शन. आता हे दोन्ही अट्रॅक्शनमध्ये पण जरा फरक आहे बघा. ऑपोजिट जेंडरचं अट्रॅक्शन हे नॅचरल, म्हणजे काय म्हणेन मी, जसं वय वाढते तसं होणारा शरीरातला बदल आहे. पण मोबाईलचं अट्रॅक्शन जरा वेगळं आहे. हे कसं मेटेरियल थिंग्स. आता पूर्वी कसं सिनेमे हे त्याचं अट्रॅक्शन असायचं, तसं आता मोबाईल हातात आलंय आणि मोबाईलमध्ये आपल्याला घेण्यासारखं आहे, चांगलंही घेण्यासारखं आहे, नको तर वाईट पण घेण्यासारखं आहे. त्यामुळे आतनं ॲज द पेरेंट्स, आपण पालक म्हणून मुलांना कसं मार्गदर्शन करू हा आपला प्रश्न आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मुलांना आपण व्यवस्थितपणे मोठं करत असतो. ती मोठी होत असताना एकदा शाळा कॉलेजला जायला लागली की त्यांचं मित्रपरिवार वाढते. त्यामुळे फ्रेंड्स त्यांचे हे एक खूप महत्त्वाचं घटक आहे. का म्हणजे चांगले फ्रेंड्स मिळाले की सगळं चांगलं होत जाते. तर उलट झालं की त्यामुळे फ्रेंड्स कसे निवडायचे ह्याच्याबद्दल जरासं मुलांना जनरली बोलताना, आपण लेक्चर द्यायचं नाही आहे, मुलांना लेक्चर आवडत नाही, इन जनरल बोलताना किंवा काही एक्झाम्पल्स घेऊन बोलताना त्यांचे कानावर पडेल असं करायचं. का म्हणजे हे बघा, तुमचे 8-10 मित्र चांगले UPSC MPSC कॉम्पिटिटिव्ह परीक्षेची तयारी म्हणा, शरीराचं आपला हेल्थचं केअर घेणारे, जिमला जाणारे असले की 9व्या दिवशी तुम्ही पण तसंच चालू करता. तर तुमचे मित्र सगळे नको तिथे ड्रिंक्स म्हणा, स्मोकिंग करायचं म्हणा, आणि कुठे नको तिथे जाणं असं करत असलात की 9व्या दिवशी तुम्ही त्यांचे पाठोपाठ जायला लागता. त्यामुळे पहिली गोष्ट ॲज पेरेंट्स आपल्याला त्यांचे मित्र वगैरे सगळं माहीत असायला पाहिजे. आता माहीत असायला पाहिजे ते काय करायचं आपण, बाहेर कशाला गप्पा मारत बसता रे, या घरात बसा. त्यामुळे त्यांचे मित्रांना आपण ह्यांचे मुलांचे वाढदिवसाला म्हणा हे ते कारणानं घरात बोलवायचं
आणि घरात आपण एकत्र व्यवस्थित असलो की आपल्याला पण त्यांच्याशी चांगली मैत्री होते आणि आपल्याला पण कळते काय आहे त्यांचे मित्र कसे आहेत. त्यामुळे हे पहिलं. दुसरं म्हणजे डिसिप्लिन. लहानपणीपासून आपण मुलांना जरा डिसिप्लिन पाळायला भाग पाडायला पाहिजे. आता डिसिप्लिन म्हणजे कसं, आता ह्याच्या पुढे येणाऱ्या काळात तरी का नाही आपली स्वतःची कामं करणं हे सगळं मुलांना यायला पाहिजे. म्हणून घरातले छोटे छोटे कामातही आपण त्यांना एक वाटणीदार करून घ्यायचं. काही ठराविक कामं नाही, ते सगळं ए टू झेड सगळं त्यांच्या हातात द्यायचं नाही आहे. त्यांनाही थोडी त्यांची कामं करायला यायला पाहिजे. ह्या दृष्टीनं त्यांना आपण मोठं करत असताना तर, आणि मुलगा असो मुलगी असो, मेन स्वयंपाक पाणी हे यायला पाहिजे प्रत्येकाला. त्यामुळे लहानपणीपासून करायचं, घरातली स्वच्छता म्हणा. त्यामुळे हे सगळे कामात आपण त्यांना पण एक भागीदार करून घ्यायचं. ह्याच्यामुळे काय होतंय, ती पण बिझी राहतात आणि त्यांना चांगलं न काही सांगता आपोआप कळायला लागते. आणि आपलं एन्व्हायरमेंट कसं आहे तसं ती बनत जातात. आपल्याला आपली मुलं चांगली व्हायला पाहिजे ना, मग आपण तसं वागायला पाहिजे. आपण दिवसभर मोबाईल घेऊन बसायचं, मग मुलांना पण वाटणार ना आपल्यालाही मोबाईल पाहिजे म्हणून. त्यामुळे आपणही जरा कंट्रोल आणायचा, कामाच्या वेळी करायला पाहिजे. नाही ते काही पालक असं आहेत, आम्ही काय आम्ही अभ्यासाच्या वेळी वगैरे काय होता का हे सगळं, तेव्हा सगळं केले की आम्ही आता कशाला आम्ही नाही, असं नाही. मुलांसाठी आपल्याला थोडं काही पाळावं लागते. त्यामुळे हे एन्व्हायरमेंट पण महत्त्वाचं आहे. आता हे गोष्टींनंतर आपण मुलांना लहानपणीपासून का नाही, आता लहान असताना आपण अभ्यास त्यांचा घेत असतो किंवा नंतर ती 7वी 8वीत गेल्यावर त्यांचं ते अभ्यास करत असतात. असं करत असताना किंवा अभ्यास आपण कशासाठी करावा, त्याचा काय आपल्याला फायदा होतो, हे सगळं इन जनरल आपण त्यांच्याशी बोलला का नाही त्यांना पण कळते. आणि लहानपणीपासून आता मोबाईलचं अट्रॅक्शन म्हणता तुम्ही, मोबाईलचं अट्रॅक्शन कोणाला नाही, मुलांना आहे, आपल्याला सुद्धा आहे, नाही कुठे म्हणतो आपण. त्यामुळे मग आपण काय करायचं, त्यांचं आत्ताचं वय आहे, अभ्यासाचं वय आहे. त्यामुळे ओके, ठराविक एक तुला सांग किती वेळ तुला मोबाईल पाहिजे. म्हणतील मुलं अर्धा तास. लहान असताना कमी चालते, 10-15 मिनटं, असं वाढत गेल्यावर आता आमचे नातीन सांगितले मला 1 तास मोबाईल म्हणा, टी व्ही काही स्क्रीन 1 तास मला बघायचं आहे. ठीक म्हटलं आम्ही. तुला किती वाजता, रात्री 8 ते 9 म्हणाली. ओके 8 ते 9 तुला, पण नंतर दिवसभर तू मोबाईल म्हणा स्क्रीनला हात लावायचा नाही. असं त्यांना पहिल्यापासून आपण डिसिप्लिन करून द्यायचं. नाही द्यायचं असं नाही आहे. दिलं नाही ते काय होते, त्यांना त्याचं जास्त अट्रॅक्शन वाटते आणि ते जास्त अट्रॅक्शन काय होते, त्यांना कधी न मिळाले ग तसं होते. कुठला इवन जंक फूड म्हणा, रोज जंक फूड द्यायचं नाही, पण कधी बाहेर गेल्या वेळा, कधी अशा वेळी त्यांना एखादं पॅकेट आणून द्यायचं. म्हणजे त्यांना तर माहीत असायला पाहिजे काय आहे अमुक म्हणून. पण जंक फूड कसं चांगलं नाही आहे हे पण आपण बोलताना सांगत असतो. त्यामुळे हे मुलांना एस्पेशली ह्या 2 आणि तुम्ही ऑपोजिट ह्याचं अट्रॅक्शन होते म्हणता, इट इज क्वाईट बट नॅचरल, शरीरात होणारे. पण एन्व्हायरमेंट आपलं चांगलं असलं, डिसिप्लिनरी असलं की आपोआप मुलांना कळते. तुमचंही म्हणायचं, तुमचे पायावर उभं राहावा, मग तुमचंही लग्न होणार आहे, हे सगळं प्रत्येकाला मिळत असते. पण तोपर्यंत काय होते, चांगली नोकरी नाही, मग मुलगी मिळणार नाही, लग्न नाही होणार आहे. त्यामुळे आपलं वातावरण आणि मेन म्हणजे त्यांना बिझी राहायचं. त्यांना काहीतरी चांगली हॉबी लहानपणीपासून लावायची. आणि जनरली तुम्ही बघा, हे नको त्या गोष्टींकडे कोण ओढलं जाते. खोटं बोलणं असेल, वेळ वाया घालवणं असेल, काही न करणं असेल,
नुसतं 24 तास मोबाईल बघत बसणं असेल, असं कोण करते बघा. काहीतरी त्यांना हॉबी म्हणा, काही आयुष्यात करायचं असलेली मुलं करतात का? नाही. कोण करतात? ज्यांना काही म्हणेन मी चांगले संस्कार केलेले नाही आई वडिलांनी, किंवा त्यांना काही चांगल्या गोष्टीकडे त्यांचे पाय वळलेले नाहीत, मग काय कसा तर वेळ घालवायचा म्हणून करतात. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लहानपणीपासून आपलं मुलांकडे लक्ष असायला पाहिजे. आणि मुलांकडे लक्ष असताना आपण आधी व्यवस्थित वागायला पाहिजे. आई वडील म्हणून आपण खोटं बोलत असलो तर मुलं बोलणारच ना. त्यामुळे आधी आपण आपल्याला संस्कारी, आपण बिझी राहायला पाहिजे, आपण व्यवस्थित राहायला पाहिजे, तर मुलं आपोआप आपल्याला फॉलो करतात. आई वडील होणं म्हणजे सोपं नाहीये, ती एक जबाबदारी आहे आणि आपण होऊन त्यांना जन्म दिलेला आहे. त्यामुळे आपलं काम आहे त्यांना व्यवस्थितपणे मोठं करणं. नो डाऊट लाड करायचे, आपण खाणेपिणेत लाड करायचे, पण अभ्यासात म्हणा, व्यवस्थित वागण्यात म्हणा, हेच लाड करायचे नाही. त्यांना व्यवस्थित संस्कार द्यायचे. व्यवस्थित म्हटलं की काही पुढे आपल्याला जड जात नाही. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.